नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशीच्या दिवशी घरच्या घरी अशी करा पूजा आणि या चुका देखील टाळा. चला तर मग पाहूया आषाढी एकादशीच्या दिवशी घरच्या घरी कशी पूजा करायची. आषाढी एकादशी अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली आहे. या निमित्ताने अनेक वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. त्यांच्या पायावर माथा टेकून आशीर्वाद घेतात. मात्र ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाही ते घरच्या घरी देखील अशा पद्धतीने आषाढी एकादशी साजरी करू शकतात. हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व असते. वर्षभरातील 24 एकादशीमध्ये आषाढी एकादशी खूप महत्त्वाची असते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हणतात. या एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हटली जाते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात. या काळात सर्व शुभ कार्य थांबतात. भगवान विष्णू 4 महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असेही म्हणतात. आषाढी एकादशीचा दिवस सर्वांसाठी खास असतो. वारकरी संप्रदायासाठी तर हा दिवस दिवाळीच इतकाच मोठा असतो. महाराष्ट्रात लाखो वारकरी चालत जाऊन पंढरपुरात विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात. तसेच या दिवशी मुख्यमंत्र्याच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजाही होते. पण काही असे लोक असतात ज्यांना काही कारणांमुळे पंढरपूरला जाणं शक्य होत नाही. मात्र या शुभ दिवशी तुम्ही घरच्या घरी विठुरायाला नमन करून पूजा करू शकता आणि घरच्या घरी देखील आषाढी एकादशी साजरी करू शकतात. तिथीनुसार आषाढ शुक्ल एकादशी अर्थात देवशयनी एकादशीचे व्रत उद्या रविवार 6 जुलै रोजी करण्यात येणार आहे. अशी साजरी करा आषाढी एकादशी. वर्षभरातील सर्व एकादशीमध्ये आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी उपवास केला जातो. एकादशीचा हा दिवस भगवान विष्णूला समर्पित असते. आजच्या दिवशी विठ्ठलासह भगवान विष्णूंचीही उपासना करावी. सकाळी अंघोळ आटपून देवाजवळ दिवा लावावा. उदबत्ती धूप निरांजन लावावे. त्यानंतर मनोभावे पूजा करावी. देवांना आधी शुद्ध पाण्याने स्नान घालावे. त्यानंतर पंचामृताने स्नान घालावे, परंतु शुद्ध पाण्याने स्नान घालावे. स्वच्छ वस्त्राने पुसून देवांना देवारात ठेवावे. त्यांना अष्टगंध अथवा कुंकू लावावे. पिवळी फुलं आणि तुळस वाहावी. एकादशीच्या दिवशी देवाचा उपवास असतो असे म्हणतात. त्यामुळे देवाला उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. देवाची आरती करावी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. घरच्या मंडळींना प्रसादाचे वाटप करावे. शक्य झाल्यास जवळच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जावे. एकादशीच्या दिवशी पूर्णवेळ उपवास केला जातो. या दिवशी उपवास केल्याने अक्षय फळ प्राप्त होते. एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करण्याचा सल्ला धर्मशास्त्रात देण्यात आलेला आहे. एकादशीचे महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते. या दिवशी नियमानुसार पूजा व दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते. या दिवसापासून चातुर्मासही सुरू होतो. त्यानंतर कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी काही काम करण्याचा सल्ला देण्यात येतो. एकादशीच्या दिवशी काही नियम सांगण्यात आले आहेत ज्याचे पालन केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे एकादशीच्या दिवशी काही गोष्टी करणे टाळावे. एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि देवाच्या मंत्राचा जप करावा. भक्तीमध्ये तल्लीन होऊन भगवंतावरची श्रद्धा व्यक्त केली पाहिजे. तामसिक पदार्थापासून दूर राहावे. देवशयनी एकादशीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा. या दिवशी चुकूनही मांस, दारू, लसूण, कांदा यांचे सेवन करू नये. याशिवाय या दिवशी कोणतेही नशा करणारे पदार्थ सेवन करू नयेत. वाईट विचार नकोत. एकादशीच्या दिवशी कोणाशीही वाईट वागू नये अथवा कोणाबद्दलही वाईट विचार करू नये. या दिवशी भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन व्हावे. भगवान विष्णूंची कथा ऐकावी आणि मंत्रांचा जप करावा.
अशा प्रकारे तुम्ही देखील आषाढी एकादशीचे नियम पाळून आषाढी एकादशीच्या दिवशीच घरच्या घरी पूजा करा आणि काही चुका नक्की टाळा. त्यामुळे तुम्हाला भगवंताचे दर्शन नक्की होईल आणि भगवंताचा आशीर्वाद तुम्हाला सदैव मिळेल. म्हणून एकादशीच्या दिवशी या पद्धतीनेच पूजा करा. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.